पाहूया गोलंदाजी मार्कवरती पाहतोय विशाल या गोलंदाजाला सामोरे मोठा फलंदाज दिनेश. पहिलाच फटका क्रॉस आणि इथं मात्र डाय टाकणं गरजेचं होतं कारण एक मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. लेग बाईकची एक बॅट बाईकची बॅट कट बाईकची का ओके. नक्कीच एका धावीने मात्र श्रीगणेश केला जाते. पुढील चेंडूची फेकी करणार मात्र तर चांगला चेंडूची फेकी होतं. शॉर्टपिच चेंडू होता. गुडली स्पॉटवरचा चेंडू होता. काही समजला नाही ऋतिक या फलंदाजाला. चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षाच्या हातामध्ये. अशी गोलंदाजी करावं लागेल. तिथून मारा पाहतोय आपण इथे एका हाईट गोलंदाजाची विशाल एक जबरदस्त खेळाडू भिलेल्या संघामध्ये आणि हा मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र जातो सीमारेषे बाहेर. वट टू डीजे. क्रिकेट झाला हॅलो की तिथं मात्र कुठल्याच क्षेत्ररक्षकाकडे मात्र उत्तर नव्हतं. ह्या चेंडूला हा चौकार मिळतोय आणि पुन्हाच तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो ऋतिक. परंतु सामोरे मोठा फलंदाज आहे. एक चौकार माजला तर एक धाव काढून त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथं मात्र 5 धावा पाहतोय आपण. धापाल किती 5 आतापर्यंत 3 चेंडूचा 3 का 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धापलकावरती. काही गोलंदाज आहे तिक्कट मारा पाहायला मिळतोय. इथे चौकार खाल्ल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय आपण विशाल या गोलंदाजाकडून. अप्रतिम गोलंदाजीचा मारा पाहतोय आपण. तिक्कट मारा पाहतोय. आता शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का करबई संघासाठी. 5 धावा फक्त धापलकावरती आहेत. 5 चेंडू 5 धावा आणि चांगली गोलंदाजी. अप्रतिम षटक. आता पाहूया येणारे 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारेल. हा शेवटचा सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला. क्वालिफायसाठी मात्र कुठला संघ इथं प्रवेश करेल सेमीमध्ये ते पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत कोणी जिंकलं कोणी हारलं हे सांगू शकत नाही. वर संपली ना तरी लावायचं एखाद गाणं. इथं पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवीदास. मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा हिरो देवीदास. परंतु सामोरे मोठा फलंदाज आहे. क्रॉस द लाईन. मोठा फटका येतोय. टू डीजे षटकार. या षटकाराच्या मदतीने माझा धावफलक जाऊन पोहोचला 11 अंकावरती. पुन्हा मात्र क्रॉस. काय फटकाय अप्रतिम. चेंडू शोधायचा प्रेक्षक. काय फलंदाज आहे अप्रतिम. फक्त 5 धावा होत्या. पंचांनी रिओ घेतलाय. कसला विमरचा का नाही नाही 12 खेळाडू कोणी. मग तुम्ही धावा तिकडे बसा थांबा जरा.
चला हरिद्वारे नको ना. तुम्ही इथंच बसा. विमर साठी रिओ घेतलाय फलंदाजाने. आणि विमर नाहीये. नो बॉल दिला नाही जाणार कारण फलंदाज मात्र खाली बसून मात्र शॉट खेळतोय, त्यामुळे हा विमर नसेल. आणि आपला रिवो संपलेला आहे. फलंदाज याची दक्षता घ्यायचे, पुन्हा रिवो मिळणार नाही. काही चपळ या फलंदाजामध्ये, अप्रतिम. किती शॉर्टपट चेंडू टाकायचा तरी सुद्धा मात्र षटकार मारतीची क्षमता आहे. आतापर्यंत 2 षटकार पाहिले, दापालक जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. शेवटचे 3 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. या 3 चेंडू मध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारणार. ऑफ साईडला कडवला चेंडू पागा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? परंतु इथे चुकीला माफी नाही. आणि इथं सहज 2 धावा पूर्ण. धावा झाल्यात मित्रांनो. पंच डिसिजन. डिसिजन पेंटिंग. सुरेश निरगुडा साहेब, आपण डिसिजन घ्या. आयोजक कमिटी, आपण हे पंचांना सहकार्य करा. आपण काही नियम ठेवलेत ते सांगा तिथे पंचांना. एकच रन द्यायचे, स्ट्राईक सोडावं लागते थोडी तरी. पंचाडे डिसिजन आलंय, 2 धावा ऍड करायच्या नाहीयेत. तरी आपण दिनेश, काय डिसिजन काय आपलं? बॉल सुटल्यावरच असतो स्ट्राईक. अरे स्टंपला त्याने लेट केलाय बॉल. स्टंपला डॉट बॉल डॉट केलेला बॉल. लेग पंच, आपण लेग पंच सांगायचे का स्टंप डेट केला होता का? बॉल बॉल डेट केलता का? डॉट झालाय बॉल. सामोरेल कोणता पण स्ट्राईक, प्रत्येक बॉलला एक बॅट्समन स्ट्राईक, 6 बॉलला 6 विकेट.
पंचांचा निर्णय मंत्री राहील. क्रिकेट मैदानावरती देव मानलं जातं ते मात्र पंच असतील. थोडेफार सोडले असेल. हॅलो. जे आपण पाहताय आयोजकांच्या माध्यमातून जे काही निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत अगदी थोडाच वेळामध्ये पोहोचलं जाईल. या ठिकाणी डिस्कस केलं जातं. आमचे थर्ड अंपायर देखील अगदी ऑफिशियल अंपायरच्या अगदी ऑनफिल्ड अंपायरशी मात्र चर्चा मतलच करत असताना या ठिकाणी आता मात्र तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये डिसिजन पोहोचेल. जे काही या स्पर्धेचे नियम आहेत, जे काही आपल्या असोसिएशनचे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे खऱ्या अर्थानं जे योग्य तो निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय आपल्या पंचांकडनं कोणताही मात्र चुकीचा निर्णय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. योग्य ते निर्णय त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साकारण्यात आलेत. हा देखील निर्णय अगदी योग्य तो तुमच्यापर्यंत चला ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय काय असेल? एकच धाव असेल. ओके चला एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक एकाच्या साह्यानं आपण पाहताय 18 धावा धावफलकावरती. भन्नाट वेगानं ब्रह्मास्त्र वापरलाय गोलंदाज देवीदासनं. चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर्ड केलाय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारतोय. पहिला 2 चेंडूंवरती 2 बिग हिट षटकार आले. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी यावेळी आक्रमण ओव्हर द बॉलर हेड ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू आदळलाय. षटकार शेवट गोड करत असताना हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. एकंदरीत संघाची धाव संख्या इथून पाहायला मिळेल ती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि इथून बनवायचं आहेत 25चं टार्गेट आहे. खऱ्या अर्थानं इथून पाहायला गेलं तर भिलवले टीम समोर
या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी अगदी आपण पाहताय आता इथून चांगली फलंदाजी साकारावी लागणार आहे ती भिलवले टीमला, कारण की अगदी 2 षटकांचे मॅच आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, अगदी झटापटीचं क्रिकेट आहे. कमी चेंडूंमध्ये जास्ती धावांचं आव्हान आहे. आता त्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. अगदी भिलवले टीमचा जरी विचार करायला गेलो तर भरपूर फॉर्ममध्ये असलेला हा देखील संघ आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप देखील फार मोठी आहे, तगडी स्टारकास्ट आहे त्यांच्याकडे देखील. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून केला जाईल. विशाल वरती खऱ्या अर्थानं भरपूर सारी दारोमदार असणारी या संपूर्ण टीमची. विशालनं आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संपूर्ण भिलवले टीमकडनं खेळ करत असताना प्रभावित केलंय. विशालची खऱ्या अर्थानं खेळी फार प्रभावित करणारी खेळी राहिली आहे. आणि आता या अगदी निर्णायक मॅच मध्ये इथून जर मॅच जिंकला तर अगदी टॉप 5 मध्ये तुमचा प्रवेश निश्चित असेल आणि किमान एक ट्रॉफीचे हकदार तुम्ही असाल. त्यासाठी मात्र आज संघर्ष, ही संघर्षाची लढाई तुम्हाला पाहायला मिळतीये आमदार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहताय पलसदरी ठाकूरवाडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार ट्रॉफी 2024चं भव्य दिव्य असं आयोजन. प्रत्येकानं या स्पर्धेची चर्चा केली आहे, प्रत्येकानं या स्पर्धेचा अगदी आपण पाहताय ना की कौतुक केलं आहे. स्पर्धा तेवढी दर्जेदार आहे. खऱ्या अर्थानं घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं फळ त्यांना मिळतंय. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय उद्या या स्पर्धेचा अंतिम रात्र असणार आहे. उद्या या स्पर्धेची आपण पाहतो अंतिम रात्र असणार आहे, फायनल डे. उद्या आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत. उद्याच्या रात्रीमध्ये देखील पाहायला गेलं तर बलाढ्य संघ तुम्हाला याच मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. दरम्यान सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 24चं टार्गेट आहे, त्या टार्गेटचा 25चं टार्गेट आहे, त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी भिलवले टीमची सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विशाल जर्सी नंबर 7 आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सुनील ज्यानं जर्सी नंबर 10 परिधान केली आहे. मॅच क्रुशल आहे, मॅच अगदी महत्वपूर्ण आहे आणि त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहताय सर्वांचं लक्ष अगदी मागाशी जर पाहायला गेलं तर दर्दी अगदी प्रेक्षक होतं. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आपण पाहता गोलंदाज दिनेश ज्यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी असो किंवा फलंदाजी बदलापूर विभागामधून आलेला, अगदी बदलापूर परिसरामधून आलेला खरबईवाडी हा संघ आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतोय. पहिलं षटक घेऊन आलाय दिनेश, त्याच्या समोर आपण पाहतोय विशाल. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता समोरच्या दिशेनं, हेलिकॉप्टर एलिव्हेशन आहे फटक्यामध्ये, ताकद होती या फटक्यामध्ये, अगदी स्ट्रेट डाऊनचा फटका, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला काढलाय सीमा रेषेच्या पलीकडं चौकार. सुरुवात झाली खऱ्या अर्थानं 25 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दमदार सुरुवात. चौकार आलाय, चौकारानं आपण पाहताय स्वतःच संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय. हे बॅटल पाहण्यायोग्य असेल. एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आबी, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजानं टाकलाय डॉट बॉल. आता मात्र त्याने देखील कमबॅक केलंय. मी देखील पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मिस टायमिंग हवेमध्ये, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावेंसाठी धाव मैदानामध्ये करावीच लागेल. टार्गेट पाहायला गेलं तर 25 या धावसंख्येचं आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर अगदी सोपं टार्गेट आहे, म्हणजे प्रति चेंडू तुम्हाला 2ची सरासरी राखायची आहे. परंतु एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल ज्यावेळी गोलंदाजी करणारी टीम समोरच्या टीम समोर टाकेल ना, त्यावेळी मात्र भरपूर सारे प्रश्नचिन्ह उभे राहतील. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च दिनेश निघालाय. समोर आपण पाहतो विशाल. लोअर फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय, अगदी
वेगवान फटका, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मधनं चेंडू निघालाय सीमा रेषा पलीकडे. हा आणखीन एक चौकार, हॅमर शॉट, गुडघे टेकून हा फटका सजवलाय. ही तर नजाकत आहे, ही तर खासियत आहे या फलंदाजाची. सातत्याने या फलंदाजाचा आपण उल्लेख करत होतो आणि तशी उल्लेखनीय कामगिरी त्याच्या मैदानावरती राहिली आहे. धाबा जाऊन पोहोचल्यात. 10 यावेळी पुढे सरसावलाय साइड स्क्रीन वरती. हा देखील उत्तुंग भरा दर्जेदार क्वालिटी दर्शवणारा भिलवले टीमचा ब्रँड मैदानामध्ये, अगदी ब्रँड अँबॅसेडर विशालनं ठोकलाय हा षटकार. 16 धावा धावफलकावरती 25चं टार्गेट आहे. अगदी खरवई टीमचा जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे, ज्यानं अधिराज्य गाजवलंय, त्याच्यावरती प्रति हल्ला. हा देखील चेंडू चाललाय. टाटा बाय बाय. हाय ह्यूज हँडसम बिग षटकार. अजूनही 3 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 3ची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की खरवई टीम देखील हा सामना सोडायला तयार नाहीये. त्यांच्याकडे देखील गोलंदाजीचा तोफखाना आहे. दिनेश वरती प्रति हल्ले जरूर चढवलेत विशालनं, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋषिकेश. मनीष आलाय दुसरं षटक घेऊन, परंतु स्ट्रायकिंग गेन वरती यावेळी आपल्याला पाहायला मिळेल ज्यानं तब्बल 6 चेंडू प्रतीक्षा केली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी, तो फलंदाज सुनील. पहिला चेंडू, फसवा चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली. जेल मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 5 चेंडू बनवायचे 3 धावा. एक चेंडू निर्णायक आहे. हाईन मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा होऊ शकते की काय, हाच प्रश्नचिन्ह आता सर्वांच्या समोर राहिलाय. 5 चेंडू 3ची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला या सामन्यामध्ये विजय हवा असेल तर तुम्हाला या 3 धावा धावफलकावरती लावाव्याच लागतील. नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये दाखल झालाय इनाट नंबर 3 साठी. ही पोझिशन खऱ्या अर्थानं फार महत्वपूर्ण आहे. या पोझिशन मध्ये तुम्हाला धावा देखील बनवायच्या असतात, विकेट देखील टिकवून ठेवायचे असते. कट केला, हलक्या हाताने चेंडू येऊन दिला. अगदी कमी गतीनं चेंडू टाकला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली. फलंदाज बाद अंपायरने मात्र दर्शवलाय. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. येणारे 4 चेंडू 2 धाब्यांची गरज. नॉट सेकंड वरती विशाल, ज्यानं मात्र अगदी 6 चेंडूंमध्ये 22 धावा धावफलकावरती लावलात. 25ची गरज असताना पहिल्याच षटकामध्ये 22 आल्यात. अगदी बदलापूर परिसरामधून खरवईवाडी टीम हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय, ज्यांना मात्र आजच्या रात्रीमध्ये सर्वांची मनं जिंकली होती. परंतु त्याच्या समोर आपलाच कर्जत तालुक्यातील एक दादा संघ आपण पाहताय भिलेवले, त्यांनी मात्र त्यांच्या समोर खेळ करत असताना खालापूर तालुक्यामध्ये आपण पाहताय भिलवले संघ, आणि त्यांनी मात्र त्यांच्या समोर दादागिरी दाखवली आहे. आधी राज्य त्यांचं राहिलं आहे. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमी गतीनं हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न. हा आणखीन एक फलंदाज बाद. 3 चेंडू आता बनवायचे 1 धाव. अद्यापही हे समजायला पर्याय नाहीये की धाव एक सिंगल कंप्लीट झाली होती. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल आला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला गेला अद्याप हे समजायला तयार नाहीये. कारण की ज्या विशालनं एका हाती किल्ला लढवलाय, ज्यानं 6 चेंडूंमध्ये 22 धावा मारल्यात आणि त्या देखील दिनेशच्या विरोधामध्ये, तो विशाल 2दा स्ट्राईक वरती आला होता.
आणि त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाठवलंय. आता इथून एखादा जर का पुनश्च डॉट बॉल आला, विकेट आली, तर मॅच मध्ये टूस निर्माण आपल्याला पाहायला मिळेल. आजची रात्र खऱ्या अर्थानं फार या रात्रीमध्ये घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्यात. बरेचसे बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले, परंतु त्यांना परास्त करत हे दोन संघ अगदी आपण पाहताय आता मात्र एकमेकांच्या समोर अगदी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात या क्रिकेटच्या संग्रामामध्ये. झाली 100%. येणारे 3 चेंडू इथून बनवायचे ती फक्त आणि फक्त एक धाव टॉप 5 मध्ये. आणि इथे पाहायला गेला तर आलाय निर्धाव चेंडू. आता हा निर्धाव चेंडू धोक्याची घंटा इथून मात्र वाजवतोय खऱ्या अर्थानं भिलवली टीम साठी. जिथे स्ट्राईक आली होती खऱ्या अर्थानं विशालकडे, ज्यानं एक फटका मारून देखील मॅच फिनिश केली असती, परंतु तो आता नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक साठी आता तो मात्र झगडतोय. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि टॉप 5 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे तो भिलवले टीमनं. वेल प्लेड भिलवले टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच